शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीकर सज्ज झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण पाहतोय मागे भारत माता आहे आणि शोभायात्रेमध्ये अनेक अशा प्रकारची चित्र जे आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत. सर, एकीकडे हिंदू नववर्षाचं स्वागत होत आहे, कशा प्रकारचा उत्साह आपण पाहता या डोंबिवलीमध्ये, कारण अनेक वर्ष झाली आपण या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की डोंबिवली शहर हे नेहमीच विचारधारेवरती चालणारं असं शहर आहे. या शहरामध्ये सुरू झालेली ही शोभायात्रा 28 वर्ष या यात्रेला पूर्ण झालेली आहे. वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. संघाचंही शताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे. त्यामुळे या शहरामध्ये अत्यंत उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये ही शोभायात्रा निघाली. हे वर्ष महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. हे वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं महाराष्ट्रातल्या जनतेला, अशा प्रकारच्या शुभेच्छा ज्या आहेत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली.